नमस्कार. सच का साथ या न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत कोमलताई घोटकेकर, ज्या संगीत क्षेत्रामध्ये मागच्या 3 वर्षापासून कुठलीही पार्श्वभूमी नसताना एकदम ठासून काम करत आहेत. आणि आज आपल्या उदगीर सारख्या ग्रामीण भागातून येऊन हिंदी, मराठी, कन्नडा, बंजारा अशा वेगवेगळ्या गाण्यामध्ये त्यांनी गाणे गायलेले आहेत. आणि या सर्व गाण्याला एकदम छान असा लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि हे सर्व गाणे खूप लोकप्रिय झालेले आहेत. तर आज आपण ते आपल्यासोबत आहेत. तर आज आज आपण त्यांना आज आपण त्यांना भेटण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं नवीन येणारं गाणं, मराठी गाणं ओढ लागली. एकदम छान असं सॉन्ग त्यांचं येत आहे. तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी एक 4 शब्द बोलून घेऊया आणि इथले त्यांची सर्व टीमचा आज आपण मुलाखत घेणार आहोत. तर मॅडम, हे जे तुमचं आज फर्स्ट जे सॉन्ग येते ओढ लागली, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी खूप एक्साइटेड आहे. नमस्कार, मी गायिका कोमल घोटकेकर. तर माझं नवीन मराठी गाणं येत आहे, ओढ लागली. आणि मी खूप एक्साइटेड आहे या गाण्यासाठी आणि माझी सर्व टीम पण खूप एक्साइटेड आहे. खूप सुंदर गाणं आहे. 18 तारखेला रिलीज होणार आहे हे गाणं. तरी मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी हे गाणं नक्की नक्की पाहायचं आहे. आणि सिंगर कोमल घोटकेकर या युट्यूब चॅनलवरती 18 जुलैला हे गाणं रिलीज होणार आहे. सो सर्वांनी नक्की पहा. आपल्या उदगीरचे एक स्टार आहेत खूप मोठे, त्यांचं नाव आहे साक्षी कोकणे. त्यांनी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. त्यासोबतच आणखी स्टार रुद्र पण आहेत. तर ते कशी शूटिंग झाली, त्यांच्याबद्दल काय तुमचं मत? स्टोरी खूप मोठी आहे. वेळेनुसार कॅरेक्टर बदलत गेले, ऍक्टर बदलत गेले. स्वामींचीच कृपा आहे. जे माझा सर्व प्रोजेक्ट जो आहे ना, तो माझ्या मनावर नाही झाला, स्वामींच्या मनावर झालेला आहे. मी ही स्टोरी माझ्या ब्लॉग मध्ये सांगणारच आहे, पण आता इथे नाही सांगणार आहे. मी माझ्या ब्लॉग मध्ये ती सगळी स्टोरी सांगणार आहे. सो फायनली आम्ही आमचं 1 डे शूट होतं आणि खूप छान झालेलं आहे गाणं. तुम्ही नक्की पहा. आणि सर्वांनी खूप सपोर्ट केला. साक्षी खूप छान ऍक्टर आहे, रुद्रा सर खूप छान ऍक्ट करतात आणि चांगले आहे, सर्व छान झालं. आता हे सगळं शूटिंग कॅमेरामध्ये जे आपलं झालं, तर कॅमेरा वगैरे एडिटिंग कशी झाली, कॅमेरामॅन वगैरे कसं झालं, त्यांचा कसा रिस्पॉन्स? कॅमेरामॅन माझा भाऊ योगेश कांबळेचा आहे. माझ्याहून छोटा आहे तो. आणि त्यानेच शूटिंग वगैरे एडिटिंग सर्व त्यानेच केलेलं आहे. मेन म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे तो आम्ही दोघं बहीण भावांनी मिळून केलेला आहे. आम्ही जस्ट एका रात्री जेवण वगैरे करून बसलेलो घरात आणि जस्ट माझा भाऊ म्हणला योगेश की दीदी आपण असं काहीतरी छान प्रोजेक्ट करूया जो आतापर्यंत आपण केला नाही किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असे प्रोजेक्ट झाले नाही आहेत. तर मग आम्ही थोडंसं चर्चा केली आणि तिथूनच या प्रोजेक्टची सुरुवात झाली. म्हणजे हे सर्व जे काही क्रेडिट आहे ते योगेशला आणि मला, म्हणजे छोट्या भावामुळे आणि ऑफकोर्स मी, म्हणजे दोघं बहीण भावामुळे ते झालेलं आहे प्रोजेक्ट. आणखी एक मॅडम, आता तुम्ही या क्षेत्रामध्ये जवळपास 3 ते 4 वर्षापासून आहेत. तुम्ही स्टेज शो, लग्नांचे पण शो करतात. तर कुठलीही तुमच्याकडे बॅकग्राऊंड नसताना तुम्ही या क्षेत्रात कसं आलात, सिंगिंगच्या क्षेत्रामध्ये? मला लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि शाळेच्या टायमामध्ये आम्हाला शाळेमध्ये टीचर होते, संगीत टीचर जोशी गुरुजी म्हणून. त्यांनी मला आवड निर्माण केली. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी स्वतःच गेली एका संगीत क्लासमध्ये. मला शिकायची आवड होती त्यामुळे मी स्वतःच गेली होती. प्रशांत पाटोदेकर सर असे माझे 2 गुरुजी आहेत आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज हे सगळे चांगले प्रोजेक्ट करतेय, माझं नाव करतेय. अच्छा, आता अशा क्षेत्रामध्ये येण्यामध्ये खूप साऱ्या आई वडिलांची ना असते की इथं काय स्कोप नसतो, हे काय छान नाहीये. तर तुमच्या बाबतीत तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट, आई वडिलांची पार्श्वभूमी काय आहे यामध्ये? मला सर्वात जास्त सपोर्ट मला माझ्या आईने केलाय, म्हणजे आई पप्पाने दोघांनी केलाय. जेव्हा मी फर्स्ट टाइम क्लास लावण्यासाठी जात होते तेव्हा सगळ्यांचा नकार होता की नको. माझी खरं तर मला इंजिनियर व्हायचं होतं म्हणून मी इंजिनिअरिंग साइड निवडली होती. पण सगळ्यांना वाटायचं की इंजिनियर व्हावी, संगीत वगैरे इकडे नको पडायला. पण आईनं सपोर्ट केला, कलेला वाव दिला आणि ती प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत यायची. आईचा सपोर्ट जास्त होता. या सॉन्गच्या शूटिंग मध्ये अशी बेस्ट मोमेंट कोणती आहे जे तुम्हाला शेअर करायला आवडेल आमच्यासोबत? शूटिंग मध्ये झालेली किंवा अशी काही तुम्ही एन्जॉय करताना किंवा डान्स प्रॅक्टिस करताना अशी काय बेस्ट मोमेंट? आम्ही ना हे जे प्रोजेक्ट आहे ना, असे
ऍज अ वर्क तर आम्ही केलेच प्रोफेशनली, जिथल्या तिथं कामाच्या ठिकाणी काम, पण आम्ही एवढा एन्जॉय केला ना, म्हणजे आम्ही इथून निघेपर्यंत, म्हणजे आम्ही जिथे लोकेशनला जात होतो ना, गाडीत बसल्यापासून डान्स करणे, गाण्याच्या भेंड्या खेळणे, तिथं पण एन्जॉय करणे, खूप खूप एन्जॉय करत करत आम्ही हा पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट केला. असं वाटलंच नाही की आपण म्हणजे स्ट्रेस असतं ना एक कामाचं, तसं काहीच कोणालाच वाटलं नाही. एकदम खुश होते. सकाळी 6ला आम्ही काम चालू केलं आणि दुसऱ्या दिवशी 6ला संपला पूर्ण वर्क. कोणी झोपलं नाही, कोणाला तहान नाही, भूक नाही, सगळे एकदम खुश होते, म्हणजे हॅप्पी सगळे. ते मला खूप छान वाटलं ते मोमेंट, की बाबा सगळेजण एकत्र. या गाण्यासाठी डायरेक्शन कोणी केलं? मीच केलं डायरेक्टर, प्रोड्युसर, सिंगर, सगळं काय आपलंच आहे. आणि या गाण्याचे लिरिक्स वगैरे? या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत. त्याची स्टोरी थोडी वेगळी आहे. आमचे वलांडीचे एक रायटर आहेत, मला थोडं नाव त्यांचं लक्षात येत नाहीये, पण वलांडीचे रायटर आहेत. त्यांनी मला गाणं दिलं. त्यातले काही जे स्टार्टिंगचे वर्ड होते, म्हणजे ध्रुपद होतं, ते मला एवढं आवडलेलं, भयंकर आवडलेलं. आणि त्याच्यामध्ये काही थोडं मला असं चेंज करायचे होते शब्द. मग मी, माझे दुसरे मित्र आहेत लातूरचे, विक्रांत मुंडे म्हणून आहेत, मी त्यांना ते लिरिक्स पाठवले आणि मला सर मला थोडंसं कुठेतरी चेंजेस हवे त्या गाण्यात. आणि मग त्यांनी ते पूर्ण कम्प्लीट करून दिलं. म्हणजे ह्या गाण्याला 2 रायटर्स आपल्याला भेटलेले आहेत. ते पण खूप सुंदर लिहितात, दोन्ही पण रायटर खूप सुंदर लिहितात, खूप छान. आपल्या उदगीरचे कलाकार मनोज झंगास्वामी सर पण यामध्ये तुमच्यासोबत होते, तर त्यांचं काय यामध्ये योगदान वगैरे? सर्व प्रोजेक्ट आमचा रेडी होता, पण सर्वात मेन होतं की लव्ह स्टोरीच आम्हाला आमच्याकडे कम्प्लीट नव्हती, लव्ह स्टोरी. आणि मग मी खूप विचार केला आणि मला आमचे अक्षय महेंद्रकर आमचे अक्षय महेंद्रकर सर, योगेश यांनी मला सजेस्ट केलं की मनोज झुंगा सरांना खूप छान ते डायरेक्शन वगैरे देतात, तर त्यांना आपण बोलूया. आणि एवढी सुंदर लव्ह स्टोरी त्यांनी दिली, एवढे छान छान कॅरेक्टर, म्हणजे त्याच्यातले जे काही छोटे छोटे क्लिप आहेत लव्ह स्टोरीच्या, खूप सुंदर आहेत. तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. त्यांचं खूप खूप छान डायरेक्शन वगैरे केलं त्यांनी, मला आवडलं. यानंतर तुमच्या सॉन्ग मध्ये जे काही लागणारे ड्रेसिंग वगैरे होती, तर ते ड्रेसिंग वगैरे तुम्ही कसं नियोजन केलं त्याचं? मला ड्रेसिंगला आमचे जे कोरिओग्राफर आहेत, आमची जी डान्सची टीम होती ती आहे अमरावतीची, आणि त्यांनी एक गाणं केलेलं आहे, खूप फेमस गाणं आहे मराठीमधलं, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, गुलाबी साडी, संजीव राठोडचं गाणं आहे. आणि त्याची कोरिओग्राफी त्यांनी केली. आणि आपलं जे गाणं आहे ओढ लागली, त्यांना आपण बोलवलं होतं आणि एवढी मदत केली त्यांनी, आपलंसं गाणं म्हणून त्यांनी मदत केली. मुलींचे ड्रेस असतील, लोकेशन असतील, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी मला विचारायचे, सांगायचे की मॅडम असं करा, मॅडम तसं करू, हे छान वाटेल, ते छान वाटेल. त्यांनी मला मदत केली. गाणं तर खूप छान झालं. आता याची लॉन्चिंग वगैरे कधी करणार आहे तुम्ही? उदगीरची सगळी ऑडियन्स वेट करत आहे तुमच्या गाण्याची. तर ओढ लागली गाणं 18 जुलैला सिंगर कोमल घोटकेकर या युट्यूब चॅनलवरती येणार आहे. सो सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी नक्की नक्की 18 जुलैला सायंकाळी 5 वाजता गाणं पहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कायम कायम सपोर्ट करा. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण खूप सपोर्ट करतात, मला अजून तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो सर्वांनी मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. हे गाणं ओढ लागली हे लवकरच 18 जुलैला येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या उदगीर सारख्या शहरातून जिथं कुठल्याच प्रकारची गाण्याची पार्श्वभूमी नाही किंवा कुठलाच सपोर्ट नाही, अशा ठिकाणी आपल्या कोमलताईंनी एकदम छान असं काम केलेलं आहे. आणि यांचा आवाज खरंच खूप गोड आहे. तुम्ही यांच्या चॅनलवरती जाऊन एकदा नक्की यांचे गाणे ऐका. मी काही यांचे गाणे ऐकलेले आहेत, अंगाई गीत वगैरे, खरंच खूप छान गाणं आहे. आणि तुम्ही पण नक्की जा, त्यांना भरभरून प्रेम द्या आणि नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सबस्क्राईब त्यांचे खूप मोठं प्रोत्साहन बनू शकतो. तर नक्की सबस्क्राईब करा आणि गाणं बघा. बिलकुल धन्यवाद. आणि आपल्या उदगीरच्या प्रत्येक कलाकारांना तुमचा सपोर्ट असू द्या. धन्यवाद. तर भेटूयात आणखी परत.